उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. गेल्या अनेक दशकांपासून राज्याच्या राजकारणात निर्णायक भूमिका बजावणारे, प्रशासनावर पकड असलेले आणि संघटन कौशल्यासाठी ओळखले जाणारे अजित पवार अचानक काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे सत्ता समीकरण पूर्णपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर ते सत्तेचं केंद्रबिंदू मानले जात होते. अर्थ मंत्रालयासारखी महत्वाची खाती हाताळताना त्यांनी प्रशासनावर मजबूत पकड निर्माण केली होती. त्यांच्या निर्णय क्षमतेमुळे अनेक सरकारे स्थिर राहिली, तर अनेक वेळा सरकारच्या भवितव्यावरही त्यांचा प्रभाव दिसून आला. त्यांच्या निधनामुळे सर्वात मोठा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर होणार आहे. पक्षात दोन गट असताना अजित पवार हे सत्तेत सहभागी असलेल्या गटाचे प्रमुख नेतृत्व होते. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदार आणि नेते सत्तेत सहभागी झाले होते. आता त्यांच्या अनुपस्थितीत हा गट नेतृत्वहीन होण्याची शक्यता आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरण पूर्णपणे बदलू शकतात. काही आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटाकडे वळण्याची शक्यता आहे, तर काही जण सत्तेत टिकून राहण्यासाठी भाजप आणि शिवसेनेशी अधिक जवळीक वाढवू शकतात. महायुती सरकारवरही या घटनेचा मोठा परिणाम होणार आहे. अजित पवार हे सरकारमधील महत्वाचा दुवा होते. त्यांच्या माध्यमातून अनेक निर्णयांना वेग मिळत होता. आता त्यांच्या निधनामुळे सरकारमधील ताकद संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः विधानसभेत सरकारला बहुमत टिकवण्यासाठी अजित पवार गटाची भूमिका निर्णायक ठरत होती. आता त्या आमदारांची एकजूट राहते की नाही यावर सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. जर अजित पवार गटात फूट पडली तर सरकार अल्पमतात येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे पुढील काही आठवडे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. बारामती मतदारसंघातही मोठा राजकीय बदल पाहायला मिळू शकतो. अनेक वर्ष बारामती हा अजित पवारांचा बालेकिल्ला राहिलाय. त्यांच्या अनुपस्थितीत या मतदारसंघावर कोणाचा प्रभाव राहणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. पवार कुटुंबातील पुढील पिढीला राजकारणात अधिक जबाबदारी घ्यावी लागणार आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि इतर सदस्यांवर पक्ष संघटन मजबूत करण्याचं मोठं आव्हान उभं राहणार आहे. राज्याच्या विकासात्मक राजकारणावरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अजित पवार हे जलसंपदा व अर्थ आणि नियोजन क्षेत्रात सक्रिय होते. अनेक प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे गेले. आता त्या प्रकल्पांची गती मंदावण्याची भीती व्यक्त केली जाते. प्रशासनातील अनेक अधिकारी अजित पवारांच्या निर्णय क्षमतेवर अवलंबून होते. त्यांच्या अचानक जाण्यामुळे निर्णय प्रक्रियेत अनिश्चितता निर्माण होऊ शकते. राजकीय पातळीवर विरोधकांना मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट हा काळ आपल्या पक्षबळासाठी वापरण्याचा प्रयत्न करू शकतात. तसंच भाजपही या परिस्थितीचा फायदा घेत सत्ता अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. यामुळे पुढील निवडणुकांमध्ये मतदारांची समीकरणं बदलू शकतात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रभाव असलेल्या भागात सहानुभूतीची लाट निर्माण होण्याचीही शक्यता आहे. ज्याचा फायदा कोणाला मिळतो हे काळच ठरवेल. एकूणच अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक युग संपल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत सत्तेचे संतुलन, पक्षाचे भवितव्य आणि राज्याची राजकीय दिशा बदलण्याची पूर्ण शक्यता आहे. पुढील काही महिने महाराष्ट्रासाठी निर्णायक ठरणार असून नवे राजकीय समीकरण उदयास येण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत. अजित पवार यांचं जाणं ही केवळ एका नेत्याची हानी नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील संपूर्ण शक्ती संरचनेवर परिणाम करणारी घटना ठरणार आहे. तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.